न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खरं तर धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार साहेबांशी अतिशय छान अशा गप्पा होत आहेत। आता पण धाराशिव जिल्ह्यामध्ये हो. धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून आता आपला आकांक्षित जिल्हा आहे। बरोबर. इथे आरोग्य, शिक्षण, उपजीविका, कृषी, पर्यटन याच्यामध्ये पण काम करण्याची संधी आहे। बरोबर. सो इथे मी जॉईन होऊन आता 2 महिने झाले आणि 2 महिने झाल्यानंतर आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आपण फील्ड व्हिजिटमध्ये पण सर्वांचे संवाद साधल्यानंतर इथे काय विषय आहे, काय गरज आहे हे पण आता पण आपण ओळखण्याची म्हणजे प्रक्रियेमध्ये आहोत। बट आपण बऱ्याच आपण विषय आहे आपण ओळखलेले आहे आणि याच्यामध्ये तोच मी म्हणाले की सुरुवातीला शेती, पाणी, पर्यटन आणि पवन ऊर्जा, सो या 3-4 गोष्टीवर आपण काम करूया। आपल्याकडे शेतीसाठी प्रचंड पोटेन्शियल आणि ऑलरेडी चांगलं काम झालेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये। याच्यापूर्वी पण सर्वसामान्य जिल्हाधिकारी महोदय आहे, सर्व तिथे अधिकारीगण आहे, सगळ्यांनी चांगलं काम केलेले आहे आणि तोच आपल्याला पुढे पण चालू ठेवायची आहे। आणि आपल्या शेतीमध्ये आपला शेती आणि शेती संलग्न भौतिक सुविधा आहे, वेअर हाऊसेस आहे, कोल्ड स्टोरेज युनिट आहे, शेतपानंद रस्ता आहे। एक अशा पद्धतीने आपण अजून वाढवू शकतो, त्याच्यावर आपलं सध्या विचारविनिमय सुरू आहे। नंतर पाणी संवर्धनमध्ये भूजल पातळी वाढणे, नंतर आता सध्या गाळमुक्ती धरणाची काम सुरू आहे, बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे, जलतराचे काम सुरू आहे। याच्यातून पण आपण कशा पद्धतीने पाणी संवर्धन करू शकतो, भूजल पातळी वाढवू शकतो। नंतर पर्यटनमध्ये पण आपल्याकडे आई तुळजाभवानी मंदिर आहे, सो तुळजापूर एक मोठा धार्मिक पर्यटन क्षेत्र आहे। या व्यतिरिक्त आपल्याकडे गडकिल्ला आहे, नंतर नळदुर्ग आहे, येडशी आहे, नंतर परंडा आहे, अतलादेवी आहे। असा एक छोटा टुरिस्ट सर्क्यूट आपण तयार करून कसा टुरिझम, जसा रत्नागिरीमध्ये पर्यटन प्लस उपजीविका आहे दोन्ही गोष्टी आपण टॅकल केला, तसा इथे कसं करता येते याचे पण सध्या आपला अभ्यास सुरू आहे आणि याचे पण आपण लवकरात लवकर याचे काही कामकाज सुरू करणार आहोत। नंतर आपल्याकडे अपारंपरिक सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, त्यासाठी पण कशा आपण ते स्ट्रीमलाईन करू शकतो, या सगळ्या गोष्टीची सध्या आपण अभ्यास करतोय। सो मला नक्की खात्री आहे, आशा आहे की या विषयामध्ये आपलं जे काही छोटा योगदान आहे आपण करू शकतो असं मला वाटतंय। एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल विश्व विशाल न्यूजची संपूर्ण टीम आपला आभार व्यक्त करते आणि धाराशिवचा विकास चांगला होईल, धाराशिवच्या विकासामध्ये भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण इथंच थांबूयात। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा।